छत्रपती संभाजीनगर शहरातील छावणी पोलीस ठाणे हद्दीतील कर्णपुरा मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरामध्ये झालेल्या चोरी प्रकरणी गुन्हे शाखेने अवघ्या 15 तासात 5 आरोपींना अटक करून 2,09,465 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत चोरीची रोख रक्कम, चांदीचे दागिने, 2 मोटरसायकली आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत। 24 जानेवारी रोजी पहाटे हनुमान मंदिरातील दानपेटी फोडून तसेच मूर्तीवरील सोन्या चांदीचे दागिने चोरून धार्मिक भावना दुखावण्याप्रकरणी फिर्यादी संजय हनुमंतराव बारवाल यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला होता। तर या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केला। तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारांच्या माहितीच्या आधारे 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अजमत खान सलीम खान, शेख शोएब शेख बाबा, शेख समीर शेख सलीम, शेख आमेर शेख नब्बू, इम्रान खान उर्फ इम्मा, छत्रपती संभाजीनगर। तर या आरोपींकडून दानपेटीतील रोख रक्कम, चांदीचे डोळे, गुन्ह्यासाठी वापरलेल्या 2 मोटरसायकली आणि मोबाईल असा एकूण 2,09,465 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तसेच आरोपी अजमत खान याच्याकडून यापूर्वी सिडको पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हेही उघडकीस आले असून दुचाकीही हस्तगत करण्यात आल्या आहेत। आपल्याला माहिती की काल छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये छावणी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत जे आपल्या हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी मूर्तीमधील वरील मूर्तीच्या दानपेट्यातील रक्कम, त्याचबरोबर ती मूर्तीच्या डोळे तसेच पायातील दागिने आणि इतर जे काही आभूषण होतं ते चोरीला गेलेलं होतं। त्याच्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आणि चोरीच्याबद्दल BNS 398-305 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या अनुषंगाने शहरामध्ये नाकाबंदी, त्याचबरोबर गुन्हेगारांची पडताळणी, चेकिंग सर्व चालू होतं। प्रामुख्याने DCP क्राईम ब्रांच श्री नवले, ACP C राजपूत, त्याचबरोबर PI गजानन कल्याणकर, त्यांचे टीमचे PSI श्री संदीप काळे, श्री मेनकुदळे आणि इतर सर्व अंमलदार अतिशय दिवसरात्र यामध्ये मेहनत घेत होते आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना जे काही लीड मिळालेलं होतं, माहिती मिळाल्या होत्या, त्या अनुषंगाने त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये 5 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे। आरोपींची नावं आहेत अमजद खान सलीम खान, शोएब शेख बाबा, शेख समीर शेख सलीम, शेख आमेर शेख नब्बू, इरफान खान उर्फ इम्मा युनुस खान। काही आरोपी ह्याच्यातले जलाल कॉलनी, कटकट गेट, रोजाबाग या ठिकाणचे राहणारे आहेत। या आरोपींची आज आम्ही पोलीस कस्टडी रिमांड 6 दिवसाची घेतलेली आहे आणि आरोपींकडून आत्तापर्यंत जवळपास 1,12,000चा मुद्देमाल म्हणजे कॅश, त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये हनुमानांच्या मूर्तीवरती जे दागिने गेलेले होते ते देखील आम्ही जप्त केलेले आहेत। ह्याच्यातल्या काही आरोपींचं पूर्वीचं गुन्ह्याचं रेकॉर्ड आहे आणि इतर देखील मुद्देमाल आहे, तो आम्ही लवकरात लवकर त्यांच्याकडून जप्त करू। त्यांच्या पूर्वी काही रॉबरीचे आणि काही इतर देखील गुन्हे आहेत आणि त्याच्यातल्या 2 आरोपींनी पूर्वी हर्सूल पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गौतम बुद्धांची मूर्ती देखील चोरली होती, ती देखील आपण गुन्हा डिटेक्ट केला होता। त्याच्यामध्ये ह्या 2 आरोपींना अटक केलेली होती, अमजद खान सलीम खान आणि शेख शोएब शेख बाबा।